जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचा प्रभारी अधिकारी अनिल वाघला गोपनीय माहिती प्राप्त झालं होत्या। एका व्यक्ती आहे त्यांच्याकडनं एक इलिगल वेपन गावठी कट्टा आहे म्हणून माहिती प्राप्त झाल्या होत्या। त्याच्या अनुषंगाने यश नन्नावरे वय 27 वर्ष जळगावचं राहणार आहे त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांचं कडनं एक गावठी पिस्तल सीज करण्यात आलेलं आहे। नेमका हे कुठून घेतला या विषयावर तपास दरम्यान यांनी माहिती दिली की एक आमच्या सराईत आपल्याच रेकॉर्डवरती सराईत गुन्हेगार आहे समाधान बलराम निकम हा राहणारा यावल जळगाव जिल्ह्याचा आहे। ह्यांचं नाव घेतलं आणि ह्यांना आम्ही ताब्यात घेतलं आणि ह्यांना ताब्यात घेतलं की अजूनही म्हणजे कोणकोणाला विकलं या दृष्टीनं आम्ही तपास सुरू केला। या दृष्टीनं तपास सुरू केल्यानंतर अजूनही 5 लोकांचं नाव त्यांनी दिलेलं आहे। ते 5 लोकांचं नाव आहे केशव बालेराव यांच्याकडनं एक गावठी पिस्तल आम्ही जप्ती केलेलं आहे आणि दुसरा माणसा आहे गौरव सालवे पिंपराला ह्याच्याकडनं एक गावठी पिस्तल आणि 3 जिवंत काडतूस आम्ही जप्ती केलेलं आहे। तिसरा आहे विकास काकडे यांच्याकडनं 2 गावठी पिस्तल आणि 2 जिवंत काडतूस, जगदीश महाजन यांच्याकडनं 2 गावठी पिस्तल आणि नेक्स्ट आहे कैलाश राजेंद्र माली यांच्याकडनं 1 गावठी पिस्तल आणि 5 जिवंत काडतूस असं आम्ही जप्त केलेलं आहे। या पूर्ण कारवाईमध्ये 7 लोकांना आम्ही अटक करण्यात आलं आणि यांच्या पूर्ण कारवाईमध्ये 8 पिस्तल 10 जिवंत काडतूस आणि इतर व्हेकल वगैरे आम्ही सीज करण्यात आलेलं आहे या पूर्ण कारवाईमध्ये। सर हे जे वेपन्स आणले होते हे कशासाठी वापरणार होते याच्या मागची काही मोठी कारवाई होती का आरोपींची? एक्झॅक्टली रिझन अजून काही एक्झॅक्ट रिझन समजलेलं नाही आहे। म्हणजे ह्याच्यापैकी जे 3 लोक आहेत 3 लोकांच्या विरुद्ध जुने गुन्हे आहेत आणि फक्त एकांचं दिसते की म्हणजे ह्याच्या मारामारीमध्ये ग्रुप्समध्ये मारामारीमध्ये एकांचं निष्पन्न होत आहे। इतर जे 6 लोकांचं एक्झॅक्टली तशा मेजर रिझन काही नाही आहे आणि या लोकांपैकी 4 लोकांविरुद्ध म्हणजे जुने कुठलेच गुन्हा नाही आहे।